सामना रंगतोय तो म्हणजेच ग्रुप सी मधून वर आलेला संघ पंचशील निजामपूर आणि ग्रुप डी मधून वरती आलेला संघ तो म्हणजेच टिटवे. नक्कीच सेमीफायनलचा सामना आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचं निवड केली ती म्हणजेच टिटवे संघाने आणि आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी पंचशील निजामपूर संघाला. पाहूया तोच पंचशील निजामपूर संघ आपण पाहिलं होतं पहिल्या फेरीमध्ये 3 सामने केले होते. तिन्ही सामन्यामध्ये पाहायला गेलो तर प्रथम फलंदाजी केली होती ती म्हणजे पंचशील निजामपूर संघाने. पुन्हा एकदा तोच पंचशील निजामपूर संघ आणि यावेळी मात्र काय होतंय सुरेख झेल ओमकार गावस्कर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती कर्णधार स्वप्नील सावंतला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पंचशील निजामपूर संघाला लागला पहिला हादरा. जेलसाठी सुरेश गावस्कर यांच्याकडून ओमकार गावस्कर याला 200 रुपयाचं पारितोषिक नक्की झालेलं आहे. इंडियन निजामपूर आणि कोस्ते बुद्रुक आपण आलेल्याची नोंद करून ठेवायची इथे. यानंतर होणारा सामना नक्कीच कोस्ते बुद्रुक विरुद्ध या सामन्यामध्ये जो कोणी संघ पराभव होईल त्यांच्या दोन संघांमध्ये रंगेल. आता मात्र फलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय आदेश सावंत याला. आदेश सावंत फलंदाजी मार्गवरती सज्ज. पुन्हा एकदा मयूर पवार पहिल्या चेंडूवरती कर्णधाराला बाद केलंय. यावेळेला स्लोअर पद्धतीचा चेंडू खेळून काढला जातोय. चेंडू हवेमध्ये चेंडू जाईल 1 बाउन्स 2 खेळाडूंच्या मधून सीमारेषा पार. मिळतील धावा 4 हा येतोय कणकणीत चौकार. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र चेंडू हवेत लॉफ्ट झालाय. क्षेत्ररक्षक येईल झेल खाली परंतु झेल काही घेता आले नाही. त्या दरम्यान 2 धावा नक्कीच धावून काढल्या जात आहेत. आदेश आणि सुजलच्या माध्यमातून सेमीफायनल क्रमांक 2चा सामना रंगतोय. नक्कीच टिटवे विरुद्ध पंचशील निजामपूर या संघामध्ये पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत असा झेल घेतला होता तो म्हणजेच ओमकार गावस्कर याच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पुढचा चेंडू चौथा चेंडू घेऊन तयार मयूर पवार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण नक्कीच पाहतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली जाते. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धावेमध्ये समाधान सुद्धा मानलं जाते आणि एका धावेशी सांगायची धावसंख्या वाढ. धावसंख्या होते 7. आता मात्र सलामीला आलेला फलंदाज सुजल स्ट्राईकर होते. ते नक्कीच क्वालिफायरच्या सामन्यामध्ये सुजलने सुद्धा सुरेख फलंदाजी केली होती. तो सुजल आता मात्र फलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय. पुढचा चेंडू सुजलसाठी. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली जाते आणि इथे मात्र एकच धाव घेतली जाईल. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं टिटवेच्या खेळाडूकडून. मिड विकेटच्या दिशेला एकच धाव पूर्ण केली जाते. सन्मान दिलं होतं चेंडूला नक्कीच सुजलच्या माध्यमातून. 1 धाव कंप्लीट. एका धावेशी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 8. एक चौकार आलाय परंतु त्या दरम्यान कुठला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि यावेळी मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी आणि आपल्या नावाला साजेशी खेळी नक्कीच करतोय तो म्हणजेच. आणि इथे मात्र ओव्हरथ्रो जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 1 धाव नक्कीच मिळते. पहिलं शतक संपते. पहिल्या शतकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 9. आपण पाहिलं होतं पहिल्या चेंडूवरती झेल, दुसऱ्या चेंडूवरती
दुसऱ्या चेंडूवरती लगावला होता एक चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. नंतर थोडंसं कमबॅक मयूरच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालं. पहिल्याच शतकामध्ये धावसंख्या खर्ची गाळतोय त्या म्हणजेच 9. एक गडी बाद कर्णधार स्वप्नील सावंत तंबूच्या आश्रयाखाली परतवला गेलाय. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय बादल तुरडे. मॅन फ्रॉम डिटवे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन तयार. बादलसाठी पुढील चेंडू फुलटात पद्धतीचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, लोअर फुलटात बनवला होता. इथे मात्र आता एकच धाव मिळते. आदेशला कुठलाही मोठा फटका लगावता आला नाहीये. त्याच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होत्या ती म्हणजेच 10. कोस्ते बुद्रुक संघ आपण आलेल्याची नोंद करायची आहे. कोस्ते बुद्रुक पुन्हा एकदा बादल तुरडे चेंडू घेऊन तयार. पुढचा चेंडू बादल याचा. यावेळी मात्र डीप मिड विकेटला खेळून काढला जातो चेंडू. क्षेत्ररक्षक येईल, चेंडूची फेकी करेल, त्या दरम्यान इथे आपण पाहतोय 2 धावा नक्कीच धावून काढल्या जात आहेत. आणि इथे मात्र या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 12. धावसंख्या धावफलकावरती. सुरेख गोलंदाजी अद्याप एकही मोठा फटका लगावून देत नाही तो म्हणजेच बादल तुरडे. यावेळी मात्र लगावण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र झेल खाली सनी येईल, करणार नाही कोणतीच चुकी आणि सुजलची खेळी होते समाप्त. आता मात्र फलंदाजीसाठी कोण आलाय ज्याने पहिल्या 3 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. काय फटकेबाजी केली होती. मग पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 44 असतील, दुसऱ्या सामन्यामध्ये 10 चेंडूमध्ये 26 असतील आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख फटकेबाजी केली होती. तोच तेजस सावंत पुन्हा एकदा फलंदाजी मार्गावरती सज्ज झालाय. सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये समोर असेल बादल तुरडे ज्याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी करतोय. अद्याप टाकलेल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्ची केल्यात. आता मात्र क्षेत्ररक्षण बदललं जातंय. डावखुरी आताचा फलंदाज स्ट्राईक वरती आला जातोय. पाहूया बादलचा पुढील चेंडू काय असेल तो म्हणजेच तेजस याच्यासाठी अक्षरशः आजच्या सकाळचं सत्र ज्याने गाजवलं होतं तेजस. फलंदाजीवरती तयार. चेंडू हवेत लॉफ्ट. सनी येईल परंतु सनीच्या आणि इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय सनीचं, परंतु थोडीस साथ काही ग्राउंडचा मिळाला नाही त्याला. चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. बादल याचा पुढील चेंडू तेजसच्यासाठी. यावेळी मात्र चेंडूला मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता. चेंडू काहीसा बॅटवरती आला नाही आणि इथे मात्र थोडीशी विचारपूस केली जाते फलंदाजाला सुद्धा काय दुखापत झाली आहे का, परंतु फलंदाज नक्कीच सांगतोय मी ठीक आहे आणि निर्धाव चेंडू निघते. बादलचं सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर या चेंडूवरती सुद्धा एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा बादल चेंडू घेऊन तयार. पुढचा चेंडू बादल याचा. तेजस याला नक्कीच असेल. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीने हाताळला जातोय. चेंडू इथे काय होईल आणि इथे फेकी चुकीची केली जाते. रनआउट करण्याचा नक्कीच प्रयत्न होता तेजस याला, परंतु फेकी चुकीची केली जाते आणि त्याचा फायदा नक्कीच मिळतोय पंचशील निजामपूर संघाला. इथे 1 धाव मिळते आणि या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 17. सुरेख गोलंदाजी बादलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 8 धावा खर्ची केल्या आणि 1 गडी सुद्धा बाद केलाय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात.
आत्ता मात्र गोलंदाजी मार्गकृती सज्ज होते. मागच्या सामन्याच्या सामनावीर ज्याने एक शतक हाताळताना 8 धावा खर्ची केल्या आणि तब्बल 3 गडी बाद केल्या असा समीर गोळे गोलंदाजी मार्गकृती सज्ज होतोय. सामना करेल तो म्हणजेच पहिल्या 3 सामन्याचा सामनावीर तेजस सावंत याचा. यावेळी मात्र थोडासा वाईटच्या दिशेला चेंडू हाताळला जातोय. पंच इशारा करतात वाईटचा स्क्वेअरी मारा केला जातोय. थोडस दबावामध्ये दिसतोय आपल्याला. नक्कीच समीर गोळे थोडस बॉडीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खूपच लांबवर राहिला. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 18. पुन्हा एकदा चेंडू घेऊन तयार. यावेळी मात्र चेंडू हवेत लॉफ केला जातोय. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू खाली. 2 क्षेत्ररक्षण पण करणार नाही कोणती चुकी कारण की समीर गोळे फॉर्म मध्ये आलाय आणि त्याने तंबूच्या आश्रयाखाली घालवलं ते म्हणजेच तेजस सावंत याला या स्पर्धेमध्ये प्रथमच आउट होतोय. तेजस सावंत तंबूच्या आश्रयाखाली. कमॉन डीजे. पैशांचा वर्षाव नक्कीच आपल्या संघावरती केला जातोय. सुरेश गावस्कर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या झेलसाठी गणेश याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आलंय. सुरेख झेल घेतला होता. नक्कीच 2 खेळाडू धावत होते चेंडूच्या मागे परंतु कॉलिंग तेवढी काहीच चुकली नाही दोन्ही खेळाडूंमध्ये आणि सुरेख झेल टिपलाय गणेश याने. आता मात्र पुन्हा एकदा समीर गोळे इन फॉर्म बॉलर गोलंदाजीसाठी सज्ज आणि यावेळी मात्र दिशा दिली जाते चेंडूची. एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न केला जाईल का परंतु तेवढ्या ताकदीचा थ्रो मयूर याच्या माध्यमातून तेवढ्या ताकदीचा थ्रो आपण पाहतोय खेळाडूकडून आणि एकच धाव घेतली जाते. एका धावेमध्ये समाधान मानलं जाते अनुराग याच्याकडून. आता मात्र आदिश स्ट्राईक वरती येतोय. पुढचा चेंडू समीर गोळे याचा आदेश याच्यासाठी. यावेळी मात्र बॅटची काढा घेतल्याचे चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेमध्ये पुन्हा एकदा समाधान मानलं जात आहे. नक्कीच मी म्हणेल पहिल्या सत्रामध्ये जी खेळी केली होती ना पंचशील निजामपूरने यावेळी मात्र थोडीशी कमतरता आपल्याला पाहायला मिळते त्या खेळीची कारण की तेजस सावंत या खेळाडूने सकाळी हाकार माजवला होता परंतु यावेळी तो बाद होऊन तंबूच्या आश्रयाखाली परतलाय. त्याची जागा भरून घेण्यासाठी आलेला अनुराग आता मात्र स्ट्राईक वरती येते. पुन्हा एकदा धावसंख्या झाले 20 आणि चेंडू हवेत लॉफ्ट. समीर गोळेच्या नावावरती अजून एक विकेट. यांच्याकडून पुन्हा एकदा सुरेश गावस्कर यांच्याकडून समीर गोळे याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता मात्र फलंदाजी मार्कवरती आलाय आरुष. गोलंदाजी मार्कवरती आपण नक्कीच पाहतोय समीर गोळे याला. काय सुरेख गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 3 विकेट. या सामन्यामध्ये 2 विकेट अद्याप घेतल्यात. तो समीर पुन्हा एकदा चेंडू घेऊन तयार. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू झालाय कॅच. आरुषची खेळी होते समाप्त. लगातारचा 2रा विकेट.
पाहायला गेलं तर 3 विकेट घेतल्यात, परंतु हॅट्रिकचा चान्स नक्कीच असेल. लगातारचे 3 विकेट घेण्याचा प्रयत्न दिसेल आपल्याला समीर याच्याकडून आणि हॅट्रिकसाठी नक्कीच पंकुडी सोनार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आता मात्र राज येतोय स्ट्राईकवरती. हॅट्रिक चेंडू समीर गोळे, एक ड्रीम डिलिव्हरी नक्कीच फेकली जाईल का समीर गोळे याच्या माध्यमातून. आपण केलेली हॅट्रिक पूर्ण लाईफ टाईम लक्षात राहील त्याच्या. पाहूया पुढचा चेंडू, हॅट्रिक बॉल. आणि यावेळी मात्र आपण काय पाहतोय, पंच इशारा करतायत नोचा नो चेंडू, म्हणजे यानंतरचा चेंडू नक्कीच असणार आहे फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवर ते विकेट घेणं म्हणजे पुढचा चेंडू समीर गोळ याचा. यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र धावचित खेळाडू बाद. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच समीर गोळेच्या माध्यमातून. मंगेश बडदे यांच्याकडून समीर गोळ्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आलेलं आहे. आपल्या गावाच्या संघाला खुश केले ते म्हणजे सुरेश गावस्कर आणि मंगेश बडदे यांनी सुरेख गोलंदाजी समीर गोळेच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. हॅलो, येस, आपण छोटासा सत्कार घेणार आहोत, सन्मान घेणार आहोत. हॅलो, मी विनंती करतो पोलीस पाटील श्री राजाराम सावंत यांना आपण या आपला या संघातर्फे छोटासा सत्कार होता तो स्वीकारायचा आहे. आदरणीय पोलीस पाटील राजाराम सावंत. त्याचबरोबर मी विनंती करतो श्री मंगेश शिंदे यांना सुद्धा आपण या. आपला सुद्धा छोटासा सत्कार होत आहे. श्री मंगेश शिंदे आपण या, आपला सुद्धा छोटासा सत्कार होत आहे. एक मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे, ते आपण स्वीकारायचं आहे. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे आभारी आहे. आणि आपण आता जातोय उत्तरार्धाच्या खेळाकडे. संजयजी शिंदे सरांना नक्कीच आपण आमंत्रित करू. नक्कीच आपण पाहतोय योगेश राणे यांच्या मार्फत श्री मंगेश शिंदे यांचा सत्कार होतोय. त्याचबरोबर मी विनंती करतो श्री मंगेश शिंदे यांना आपण पोलीस पाटील राजाराम सावंत यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आता आपण जातोय, पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धाच्या खेळाकडे आणि आपण ऐकणार आहोत श्री संजय शिंदे सरांचा आवाज. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद. किरणजी सागळे यांचा आवाज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकलात आणि टिटवे गावचे पोलीस पाटील राजाराम सावंत यांच्याकडून आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज समीरजी गोले यांच्यासाठी आपण पाहतोय, ज्याने ती चांगली कामगिरी केली त्यासाठी ते 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत.
होळी निमित्तानं आपण पाहतो एक मानाची अभिमानाची स्पर्धा शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यांच्या वतीनं शिवगर्जना चषक 2026 ची सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय उत्तर अर्धाचा खेळ जिथे आपण पाहतोय जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त या मॅच मध्ये गरज आहे ते म्हणजे 22 धावा संख्येची. धावा बनवण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग साठी आपण पाहतोय मयूर आणि त्याच्या समवेत पवन. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय आदेश षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्यासाठी तो सज्ज होताना पान मिळेल. 18 मध्ये इथून पुढे 22 या टीमला वाचवायचे आहेत. एका साईडला टिटवेचा संघ, एका साईडला पंचशील निजामपूरचा संघ आपण पाहतोय आणि फायनलच्या फेरीमध्ये दाखल झालेला इंडियन निजामपूर त्यांच्या समोर कोण येईल. पहिलाच बॉल खोलातला बॉल बॅक ड्रॉ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल वरती इथून पुढे आपल्याला सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. सिंगलने इथून पुढे सुरुवात केली आहे परंतु एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय ते म्हणजे शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे यांच्या वतीनं. एक गाव एक संघ आणि त्याच वेळेला आवर्जून सगळेजण एकत्रित येत असतात आणि गावचा सगळ्याच ग्रामस्थांचा पाठिंबा त्यामुळे एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवगर्जना चषक या स्पर्धेची चर्चा आता मात्र रंगली आहे. पुढचा बॉल ओ या वेळेला पॅडल स्वीप करायचं होतं. रेस लागली आहे बॉल थांबणार नाहीये. 1-2 का 4 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. पवनच्या बॅट मधून तो आपल्याला इथून पुढे चौकार. इथून पुढे येताना पान मिळाला. टीमची धावा संख्या 5 आकड्यावरती फक्त आणि फक्त 22 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे फायनलची तिकीट मिळवण्यासाठी. फुल टॉस बॅट स्विंग तर केली आहे प्रितेश आहेत. फिल्डिंग चांगली केली आहे. वा प्रितेश अप्रतिम दर्जाची फिल्डिंग इथून पुढे आपल्याला पान मिळाली. प्रितेशला देखील माहिती आहे धावा माझ्या टीमसाठी तेवढासा नाही आहेत त्यामुळे एक एक धाव फार महत्वाची आहे. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या फिल्डिंग चांगली केली आणि इथून पुढे आपण पाहतोय सिंगल आली आहे. टीमची धावा संख्या 6 या आकड्यावरती. अजूनही 16 धावा संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सेमी फायनलचा थरार आपण पाहतोय. महत्वाची मॅच. पुढचा बॉल या वेळेला समोरचा बॉल बॅटर फिरवली होती पायांचा उपयोग नाही केला गेला होता बॅटर मयूरच्या माध्यमातून आणि निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना बॉल मिळेल. पहिल्या सत्रामध्ये धावा जास्तीच नाही आल्यात परंतु दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करू शकता आणि करावी लागेल कारण का महत्वाची मॅच आहे. लोवा फुल टॉस भिरकावलाय. कॉमेंट्री बॉक्सला आपण पाहतोय सलामी दिली आहे. आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. षटकार तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय इथून पुढे बॅटिंग करतात परंतु चंद्रकांतजी तुर्डे यांच्या वतीनं समीरने जी गोलंदाजी केली होती त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालाय. षटकार आलाय. पुढचा बॉल ओ या वेळेला कोलातला बॉल समोरच्या दिशेने. षटकार नंतर आपण पाहतोय चांगलं क्रिकेट. खराब बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवतायत आणि चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत. बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या धाबावरती 12 मिनिटे 13 या आकड्यावरती. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 12 मध्ये जिंकण्यासाठी 9 धावा संख्येची गरज मॅच मध्ये फक्त आणि फक्त असणार आहेत. मानाचं करंडक शिवगर्जना चषक कोणाच्या नावावरती राहील. रोख रक्कम 51,000 रुपये हे कोणाच्या नावावरती जाणार त्याच्यासाठी देखील आपण पाहतो या संपूर्ण विभागामध्ये आता मात्र चर्चा रंगली असेल. 12 मध्ये 9 फायनलच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी टिटवेकर संघ अगदी आपण पाहतोय आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली सेमीफायनल त्यामध्ये इंडियन निजामपूर संघ फायनलच्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि आता मात्र आपण पाहतोय 12 मध्ये 9 हवे आहेत टिटवे या टीमला. धावा वाचवण्यासाठी नवीन गोलंदाज राजेंद्र. पहिला बॉल या वेळेला आपण पाहतोय बॅकफुटला आलेत पंच केल्यात समोरच्या दिशेने. सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. दोन्ही बॅटरला माहिती आहेत धावा जास्तीच नाही आहेत. यस आणि विनंती असेल कुस्ते बुद्रुक आपण कुठे असाल रिपोर्ट करा. इथून पुढे आपण लगेच टॉस करणार आहोत.
ही मॅच झाल्याला आपण लगेच थर्ड अँड फोर्थ प्लेस साठी ती मॅच असेल. पुढचा बॉल हो या वेळेला आपण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. दांडी 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 गुल विकेट सोबत. अगदी आपण पाहतोय पेशाने अगदी आपण पाहतोय शिक्षक आहेत परंतु टेनिस बॉल क्रिकेटची आवाज आज मात्र आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने घेऊन आले आहेत. 10 मध्ये दुंबुडे आपण पाहतोय 8 धाव संख्येची गरज. न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. ओमकार गवस्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला बॅकफुटला आले होते समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. खेळाडू जर आहे थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि बघता बघता बॉल 1 2 3 4 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. पवन गेल्यानंतर अगदी आपण पाहतोय ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एक बंधू मैदानाच्या बाहेर गेलाय दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 ची गरज आहे या मॅच मध्ये फक्त परंतु अजून थोडंसं थांबावं लागणार आहे टिटवेकरांना. विकेट आली आहे. ओमकारला इथून पुढे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना टिटवे या टीमला विकेटचं पतन. इथून पुढे आपण पाहतोय फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज आहे परंतु आजचा दिवस काय राहिलाय अप्रतिम त्याचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. फायनलचा आणि अंतिम दिवस सेकंड सेमीफायनल सध्याच्या घडीला. हो या वेळेला आपण पाहतोय 4 धावसंख्येची गरज असताना इथून पुढे अंपायर आमच्याकडे वळतील आणि वाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहतोय 3 धावसंख्येची गरज मॅच मध्ये असणार आहेत. टिटवेकर अगदी आपण पाहतोय मुंबईवरून पुणेवरून सुरतवरून आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आज मात्र आवर्जून उपस्थित राहिले आणि आज गावचा संघ चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पाठीमागच्या दिशेने 3 धावसंख्येची गरज असताना पाहतोय पहिली धाव घेतली गेली आहे. दुसरी धाव आणि इथून पुढे आपण पाहतोय तिसरी धाव कंप्लीट होईल आणि फायनलच्या फेरीमध्ये टिटवेकर अभिनंदन. सो मच डीजे आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट वन मॅन शो ज्याने पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये दाखवला 3 विकेट प्राप्त केल्या